ओपनमध्ये, तेही मेट्रोने, कारण नवीनच मेट्रो सुरू झालेली आहे. सो आपण पहिल्यांदा त्याचा प्रवास करणार आहोत आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो आपण आहोत आता ऐरोली स्टेशनला. आपण CBD बेलापूरला उतरणार आहोत. 10:47ची आता लोकल आहे पनवेलची. तिथून आपण डायरेक्ट CBDला आणि तिथून मेट्रो स्टेशनला. सो हा आवरा बघा, त्याला भूक कंट्रोल होत नाही म्हणून लगेच वडापाव खायला गेला. 25 रुपयाचा वडापाव पाण्यात गेल्यासारखा वाटतो. तर नशिबाने आपल्याला बसायला जागा भेटले, पण ट्रेन भरलेलीच आहे आणि आपण आता बेलापूरला उतरू. सो आपण आता पोहोचलो आहे CBD बेलापूरला. तिथून आपण मेट्रो स्टेशनच्या इथे जाणार. तो जवळच आहे. इथून लेफ्टला मारला तर मेट्रो स्टेशन. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तिकीटचा, याला तिकीट बोलतात. आपण चाललोय आता, बघू मेट्रो येते का, कितीची आहे बघायला लागेल. आणि आहेच. आणि हा असा व्ह्यू आहे. आपण बसलो आहे आता सेंट्रल पार्क
स्टेशनला, आपल्या डेस्टिनेशनला. इथून आपल्याला जायचं आहे इस्कॉन. पण आता इथून इस्कॉन टेम्पलला जाणार आहोत. आणि बघा आपल्यासोबत आहेत. आणि इथून बघू शेअरिंग रिक्षा भेटते किंवा नाही तर चालत जायला लागणार. खूप लेट झाला आहे आधीच ट्रेनमुळं. इथून गुगल मॅपवर जरी सर्च केला आहे इस्कॉन टेम्पल म्हणून 1.2 किलोमीटरवर येईल. 20 मिनटं लागतात अप्रॉक्सिमेटली. पण चालतच चाललो आहे कारण की रिक्षा भेटत नव्हत्या. स्ट्रेट हायवे तिथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. तिथून सरळ जायचं आहे आणि तिथून आहे 10-15 मिनटावर आहे इस्कॉन टेम्पल. राज दमायला होतंय का? खूप लय कंटाळा आलाय. पण या भारी आहे. हां, मेट्रोची मजा घेत्या. खूप चांगली सुविधा आहे मेट्रोची. ती त्याचा लाभ घ्या तुम्ही. माझ्यासारखे ब्लॉग बिघडवत या. हां, दुसऱ्याचे 3 ब्लॉग खराब केले. आणि माझे 3 क्लिप्स होते ते पूर्ण बिघडवलं नाहीत. जो त्याला फोटो काढायचे होते त्या मेट्रोमध्ये, म्हणून फक्त त्या एक कारणामुळं त्याने पूर्ण क्लिपची वाट लावली माझ्या. पण मी भारी भारी ब्लॉग काढले. चॅनल सबस्क्राईब करा. बघ आपला राम ब्लॉगर. आता हा मेन हायवेवरून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्टहून सरळ आहे. आणि कुठं आहे रे? सरळच आहे ना? सरळ नाही, असं वाकडं तिकडे आहे. असं वाकडं तिकडं. गुगल तर असं वाकडं तिकडे जायचंय. अरे कहना क्या चाहते हो? आता रोड एकच आहे पण रे. रोड एकच आहे. फक्त नागमोडी झालंय. तुम्ही व्ह्यू बघू शकता इस्कॉन टेम्पलचा. अजून आपण गेलोय ना, थोडा लांब आहे. थोड्याच वेळात आपण जाऊ तिथे, काय टेन्शन नाही. फक्त एवढंच आहे की 1 वाजता ते बंद होतं आणि 12:30 झालेत. सो आपण फायनली पोहोचलोय. तुम्ही व्ह्यू बघू शकता. सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतोय घरी जायला. खूप लेट झाला आहे तसा. मंदिर पण आता बंद होणारच होतं तसं पण प्रॉपर दर्शन झालं. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल करा.